फ्रेंड्स, मटारचा सीझन आहे म्हटल्यावर मटारची खमंग खुसखुशीत रेसिपी व्हायलाच पाहिजे. चला आज आपण आहे ना झटपट होणाऱ्या मटारच्या पुऱ्या करूयात. एका मिक्सरमध्ये आपण ग्रीन पेस्ट करायची. त्यात फ्रेश मटार, कोथिंबीर, आलं, कढीपत्ता, लसूण, हिरव्या मिरच्या जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या घ्यायच्या. थोडंसं पाणी टाकून हिरवी पेस्ट तयार करून घ्यायची. आता एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यात थोडासा मैदा, थोडा रवा, ओवा थोडा हातावर चुरून घ्यायचा. त्यात चिली फ्लेक्स, साखर, थोडं तेल, चवीप्रमाणे मीठ हे टाकून कोरडं जिन्नस मिक्स करून घ्यायचं. त्यात आता आपण जी हिरवी पेस्ट केलेली आहे ती सगळी टाकून कणिक घट्ट मळून घ्यायची. 5 मिनटं झाकून ठेवायची आणि पुऱ्या नेहमीप्रमाणे लाटून घ्यायच्या. जर तुम्हाला ना लाटायच्या नसतील पुऱ्या, तर जर तुमच्याकडे पापडाचं मशीन असेल तर त्या पापडाच्या मशीनवर पुऱ्या प्रेस करून घ्यायच्या आणि खमंग तेलात मस्तपैकी आहे ना पुऱ्या सगळ्या अशा तळून घ्यायच्या. या पुऱ्या छानपैकी 4 ते 5 दिवस मस्त टिकतात. या तुम्ही एक तर सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या इव्हिनिंग स्नॅक्ससाठी किंवा अगदी टिफिनमध्ये सुद्धा लहान मुलांना देऊ शकता. सो नक्की करून बघा.